रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि शहा यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यामधील निवासस्थानी भेट सुद्धा देणार आहेत। तसंच स्नेहभोजन सुद्धा करणार आहेत। पण या भेटीमुळे शिवसेना शिंदे गट आणि भरत गोगावले अस्वस्थ झाल्याची बरीच चर्चा आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराच प्रतिष्ठेचा केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर तटकरे यांनी घरी येण्याचं दिलेलं निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारल्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय। अमित शहा तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार असल्यानं गोगावले अधिक अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे। तर तटकरे आपलं वजन वापरून रायगडचं पालकमंत्रीपद मुलीकडे कायम ठेवतील अशी त्यांना भीती आहे। शहा यांच्या सुतारवाडीमधील भेटीच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित असणार आहेत। शिंदे आणि गोगावले तिथे उपस्थित राहणार का याची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये बरीच चर्चा आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, दोन मुद्दे। पहिले तर अमित शहा यांच्या दौऱ्याचं प्रयोजन नेमकं आजचं कसं असणार आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे तटकरे यांच्या घरी ते जाणार आहेत, त्यांच्याबरोबर कोण कोण नेते उपस्थित असतील? आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री रायगडावर येत आहेत। 11 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं रायगड गडावर आगमन होईल। त्यानंतर 11 ते 2 वाजेपर्यंत ते रायगडावर येतील, पाहणी करतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जातील। स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम आहे। 2 नंतर ते सुनील तटकरे यांचं सुतारवाडी येथील निवासस्थान आहे त्या ठिकाणी जातील। मात्र यावेळी जर आपण बघितले असेल तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे। राष्ट्रवादीने देखील या पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेने देखील या पालकमंत्री पदावर दावा केला आहे। त्याचमुळे कुठेतरी सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा जात असल्यानं भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। कारण ज्या पद्धतीने मागील काही काळांमध्ये सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामधील संघर्ष रायगड वासियांनी पाहिला होता, त्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही। भरत गोगावले यांनी देखील पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे। अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुनील तटकरे यांच्या घरी जात आहेत, त्यामुळे सुनील तटकरे आपलं वजन वापरतायत का, पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे होणार का हे बघावं लागेल। आणि जर अदिती तटकरे भविष्यात पालकमंत्री झाल्या तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं नेमकं काय म्हणणं असणार आहे, भरत गोगावले या सगळ्याला तयार असणार का? अर्थात ह्या पुढच्या गोष्टी आहेत। मात्र आजचा दौरा अमित शहाचा महत्वाचा आहे आणि त्यातच ते सुनील तटकरे यांच्या घरी जात आहेत स्नेहभोजनासाठी। त्यामुळे अर्थातच शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे। आता अमित शहा आल्यानंतर खऱ्या अर्थाने पालकमंत्री पदाचा पेच सुटणार का हे बघावं लागेल। अगदी बऱ्याच दिवसांपासून पालकमंत्री पदाचा पेच प्रलंबित आहे, कायम आहे, तो आज सुटणार का याकडे लक्ष असेल आणि या दौऱ्याकडे अपडेट ताजे घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सुशांत। त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील। तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होणार नाही, परंतु जे रायगडवर येत आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं। आम्ही अमित शहांना अशी विनंती केली होती, आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे यावं। तटकरे साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे, CMला, दोन्ही DCMला, नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना, त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे।